नमस्कार. आज आपण कामाच्या ठिकाणी आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजे एआय कसं वाढत आहे यावर बोलणार आहोत. हो, एआय तर आता सगळीकडे आहे. अगदी. पण त्याच्या सोबत येणारे जे धोके आहेत, सुरक्षेचे प्रश्न आहेत, तिकडे आपलं लक्ष आहे का? आपण काही माहिती बघितली आहे, त्यात दिसतंय की कामाच्या ठिकाणी एआयचा वापर कसा, काय म्हणतात त्याला, नियंत्रणाबाहेर जातोय. बरोबर. विशेषतः काही परदेशी ॲप्समुळे काय धोके आहेत आणि डीप फेक तंत्रज्ञान याबद्दल आपण जरा सविस्तर बोलूया, खास करून ज्यांना हे नवीन आहे त्यांच्यासाठी. नक्कीच. आणि ही चर्चा खरंच महत्वाची आहे, कारण एआय म्हणजे फक्त ते चॅट जीपीटी नाहीये आता. अच्छा. आता सरासरी कंपन्या साधारणपणे 250 पेक्षा जास्त एआय आधारित ॲप्स वापरतायत. 250? हो, पण इतक्या वेगाने हे सगळं येतंय की त्याची सुरक्षा, त्याचं व्यवस्थापन ते कुठेतरी मागे पडतंय असं दिसतंय. आणि गंमत म्हणजे शॉपिफाय सारख्या कंपन्या आहेत, त्या तर एआय वापरणं जवळपास सक्तीचं करतायत आता. बापरे. म्हणजे कर्मचाऱ्यांपासून कंपन्यांपर्यंत सगळ्यांवरच परिणाम होतोय. तर मग नक्की काय घडतंय ज्यामुळे हे नियंत्रणाबाहेर जातंय असं वाटतंय? यात सगळ्यात मोठी गोष्ट काय माहितीये, कर्मचारी अनेकदा याचा परिणाम काय होईल याचा विचारच करत नाहीत. एका पाहणीत असं दिसलंय की तब्बल 68% कर्मचारी त्यांच्या बॉसला किंवा वरिष्ठांना न सांगता कामासाठी एआय वापरतात. 68%? हो. म्हणजे लपवतायत. हो, आणि हे फक्त नियम मोडण्यापुरता नाहीये. यातून कंपन्यांमध्ये एक प्रकारची अदृश्य आयटी प्रणाली तयार होते, म्हणजे शॅडो आयटी. अदृश्य आयटी प्रणाली म्हणजे कंपनीला माहीत नसलेले सॉफ्टवेअर वापरणं. अगदी. आणि यात नेमका धोका काय असतो? धोका आहे संवेदनशील माहितीचा. म्हणजे बघा, आमच्या अभ्यासात काय दिसलं की जवळपास 45% वेळा महत्वाची माहिती, कोणती माहिती? जसं की समजा कायदेशीर कागदपत्र आहेत किंवा सॉफ्टवेअरचा सोर्स कोड, ही माहिती कर्मचाऱ्यांनी स्वतःच्या पर्सनल ईमेल आयडी वरून एआय साधनांमध्ये टाकली. पर्सनल आयडी वरून? हो. आणि आणखी धक्कादायक म्हणजे 21% वेळा ही संवेदनशील माहिती चॅट जीपीटीच्या मोफत आवृत्तीत टाकली गेली. मोफत आवृत्तीत? हो, आणि तिथे ती माहिती भविष्यात एआयला ट्रेनिंग देण्यासाठी वापरली जाऊ शकते. म्हणजे ती माहिती एक प्रकारे पब्लिक होते. अगदी. कंपन्यांना वाटतं त्यांची पॉलिसी आहे, सगळं ठीक आहे, पण कर्मचारी सोपा मार्ग शोधतातच. त्यांना काम लवकर करायचं असतं. हे ऐकून खरंच थोडं चिंताजनक वाटतंय. आणि तुम्ही मगाशी परदेशी ॲप्सचा उल्लेख केला होता, विशेषतः चीनमधले. त्यात का धोका आहे? हो, तो एक महत्वाचा मुद्दा आहे. सरासरी कंपन्या जे 250-254 ॲप्स वापरतात, त्यातले सुमारे 7% ॲप्स चीनमधल्या कंपन्यांचे आहेत. डीपसीक, मानस, अर्नीबॉट अशी काही नावं आहेत. हे ॲप्स खूप लोकप्रिय होत आहेत. पण धोका काय आहे त्यात? मुख्य चिंता ही आहे की या ॲप्समधला जो डेटा आहे, त्यावर चीनी सरकार कायदेशीररित्या ॲक्सेस मिळवू शकतं, त्यांच्या कायद्यानुसार. अच्छा. अमेरिकेच्या संरक्षण विभागाने सुद्धा याबद्दल चिंता व्यक्त केली आहे. म्हणजे हा राष्ट्रीय सुरक्षेचा मुद्दा बनू शकतो. मग कंपन्यांनी सरळ हे ॲप्स ब्लॉक का नाही करायचे? सोपा उपाय वाटतो हा. वाटतो सोपा, पण तो व्यवहार्य नाहीये खरं तर. का नाही? कारण एआय आता बहुतेक सॉफ्टवेअरमध्येच आलेला आहे. म्हणजे सॅस म्हणतो ना आपण, सॉफ्टवेअर ॲज अ सर्व्हिस. हो. त्यात ते बिल्ट इन आहे. मग सगळं कसं ब्लॉक करणार? आणि समजा केलंच, तर कर्मचारी दुसरे मार्ग शोधतील. स्वतःचे फोन वापरतील, लॅपटॉप वापरतील. म्हणजे धोका कमी होण्याऐवजी वाढेल. बरोबर. धोका वाढेल. शिवाय आपली जी पारंपरिक सुरक्षा साधनं आहेत ना, फायरवॉल, अँटीव्हायरस वगैरे, ती एआयमुळे जे नवीन धोके येतात ना, त्यासाठी तयार नाहीयेत. ती अपुरी पडतात. नवीन धोके? म्हणजे काय नेमकं? उदाहरणार्थ? जसं की समजा डेटा पॉयझनिंग, म्हणजे एआयला हेतुपुरस्सर चुकीची माहिती देऊन त्याचे निर्णय बिघडवणं. ओके. किंवा प्रॉम्प्ट इंजेक्शन, म्हणजे एआयला अशा काही सूचना देणं की ते त्याच्या मूळ कामाऐवजी काहीतरी वेगळंच धोकादायक काम करेल. समजा गोपनीय माहिती बाहेर काढेल. बापरे. आणि एआय कसं सतत बदलत असतं, शिकत असतं, त्यामुळे जुन्या सुरक्षा पद्धती कुचकामी ठरतात. आणि ह्या धोक्यांमध्ये तुम्ही मगाशी डीप फेक व्हॉइसचा पण उल्लेख केला होता. हे काय आहे नेमकं? डीपफेक म्हणजे एआय वापरून तयार केलेला बनावट ऑडिओ किंवा व्हिडिओ. आणि व्हॉइस डीपफेक तर इतके प्रगत झाले आहेत किती की खरा आवाज आणि बनावट आवाज यातला फरक ओळखणं जवळपास अशक्य आहे माणसाला.
पिनड्रॉप नावाची एक संस्था आहे. हं. त्यांच्या विश्लेषणानुसार 2024च्या शेवटच्या तिमाहीत बनावट आवाजाचा वापर तब्बल 173% वाढला. 173%. म्हणजे याचा वापर फसवणुकीसाठी होत असणार नक्कीच. अगदी फसवणुकीसाठीच. मोठ्या बँका आहेत ना, त्यांना दिवसाला 5 पेक्षा जास्त वेळा अशा बनावट आवाजांच्या हल्ल्यांना सामोरं जावं लागतंय. दिवसाला 5 पेक्षा जास्त? हो. आणि अंदाज असा आहे की 2025च्या शेवटपर्यंत यात आणखी 162% वाढ होईल. म्हणजे हे खूप गंभीर आहे. हो, हे म्हणजे पूर्वी फोनवरून व्हायचे ना स्कॅम्स, त्याचंच पुढचं अत्यंत धोकादायक पाऊल आहे. जरी आता डिटेक्शन टेक्नॉलॉजी आहे, म्हणजे हे ओळखणारी तंत्रज्ञानं आहेत, जी 99% अचूक आहेत असं म्हणतात, हं. तरी हे एक सततचं युद्ध आहे. एकीकडे बनावट आवाज तयार करणारे आणि दुसरीकडे ते ओळखणारे. हे सगळं ऐकून असं वाटतंय की कंपन्यांपुढे खरंच एक मोठं आव्हान आहे. मग यावर उपाय काय? काय करायला हवं त्यांनी? बरोबर. कंपन्यांना आता फक्त बचावात्मक नाही राहता येणार. त्यांना सक्रिय व्हावं लागेल. प्रोएक्टिव्ह म्हणतात ना तसं. म्हणजे काय करायचं? म्हणजे एआयला सरसकट ब्लॉक करण्याऐवजी त्याचा सुरक्षित वापर कसा करता येईल यासाठी नियम आणि नियंत्रणं, त्याला गार्डरेल्स म्हणतात, ते तयार करावे लागतील. गार्डरेल्स. हो. आणि यासाठी एआय विशिष्ट सुरक्षा साधनांची गरज आहे. नवीन टूल्स लागतील. जसं की मॉडेल स्कॅनिंग, जे एआय मॉडेलमधले छुपे धोके तपासेल, किंवा एआय मॉनिटरिंग, जे वापरादरम्यान काही संशयास्पद दिसलं तर अलर्ट देईल, आणि एआय फायरवॉल, जे धोकादायक इनपुट किंवा आउटपुटला थांबवेल. म्हणजे तांत्रिक उपाय तर आहेत, पण तुम्ही मगाशी म्हणालात की 68% कर्मचारी वापर लपवतात. म्हणजे मानवी चुका पण आहेतच, त्याचं काय? अगदी बरोबर. तो खूप महत्वाचा मुद्दा आहे. म्हणूनच मानवी जोखीम व्यवस्थापन म्हणजे ह्युमन रिस्क मॅनेजमेंट HRM आणि सुरक्षा जागरूकता प्रशिक्षण म्हणजे सिक्युरिटी अवेअरनेस ट्रेनिंग SAT हे खूप गरजेचं आहे. म्हणजे कर्मचाऱ्यांचं ट्रेनिंग. हो. कर्मचाऱ्यांना फिशिंग काय असतं, संवेदनशील डेटा कसा हाताळायचा, एआय वापरताना काय विचार करायला हवा, हे सगळं शिकवणं आवश्यक आहे. तुम्हाला माहिती आहे, 60% पेक्षा जास्त डेटा चोरी या मानवी चुकामुळेच होतात. 60%? हो. त्यामुळे हे प्रशिक्षण महत्त्वाचं आहे. आणि यासाठी काही स्टँडर्ड्स पण आहेत, जसं OWASP टॉप 10 फॉर LLMs, MITRE ATLAS, NIST AI रिस्क मॅनेजमेंट फ्रेमवर्क यांचा वापर करून सुरक्षा टीम, डेटा सायंटिस्ट आणि HR टीम यांनी एकत्र बसून पॉलिसी बनवणं गरजेचं आहे. म्हणजे थोडक्यात सांगायचं तर कामाच्या ठिकाणी AI तर राहणारच आहे, ते टाळता येणार नाही. नाही, शक्यच नाही. पण त्याच्या सुरक्षिततेकडे डोळेझाक करून चालणार नाही. कर्मचाऱ्यांच्या सवयी, डीप फेक सारखे नवीन धोके आणि ते परदेशी ॲप्स या सगळ्याकडे लक्ष द्यावंच लागेल. अगदी बरोबर. फक्त टेक्नॉलॉजी आणून उपयोग नाही. टेक्नॉलॉजी आणि लोकांची जागरूकता या दोघांचा मेळ घातला तरच एआयचा सुरक्षित वापर होऊ शकेल. कंपन्यांनी बंदी घालण्याऐवजी सुरक्षित वापराला प्रोत्साहन देणारी धोरणं आणि साधनं पुरवायला हवीत. आजच्या या आपल्या चर्चेतून एक विचार माझ्या मनात येतोय. भविष्यात AI अजून जास्त हुशार होईल, स्वतःहून निर्णय घेऊ शकेल, म्हणजे ज्याला एजंटिक AI म्हणतात तसं. बरोबर. म्हणजे इंटेंटवर आणि त्याच्या निर्णय प्रक्रियेवर पण नियंत्रण ठेवण्याचे मार्ग शोधावे लागतील. यावर विचार करायला हवा नक्कीच. अगदी. तो एक मोठा प्रश्न आहे भविष्यासाठी.